तुझ्या माहितीप्रमाणे सगळा कर बाय. होय. इंदू तू काय कधी 5वी बजूक नाही काय? अगो एका सगळा माहित हा. सगळा कसा शास्त्राप्रमाणे करूक होया. सगळा करते पण घुगरे खाय ए बाय हो. छाया गो छाया. काय गे किती आळ आहे त्या माझ्या नावान? अगो 4 माणसात तोंड तरी बंद ठेव तुझा. आता काय केलं मी? ही काय परकी असत की काय? होय हे काय आम्ही ओळखलो नाही. गे 5वीचे घुगरे खाव केलं ना, खा आणि जा. जा घुगरे घेऊन ये. आता तर आपण मीच करू गोया. गो तू काय करणे नाहीस ना म्हणून एवढ्या तरी कर. जा. तू माका नुसती कामात सांगा फक्त, बाकी काय जमणार नाही तुका. कसा होतला ह्या पोराचा काय कळणार नाही मका. इंदू तू सांभाळून घेणारी मिळाली, आता जावई पण तसंच मिळत बघ. होय गो पण माझो झील ह्याचे एवढं उनगो नाही ना. होय सगळा होय. ह्या मांडून झालेला हा काशी सारखं दिसता ना बुवा. होय तोच इलो असणार. काय म्हणायचा, ज्या घरातून गेलो त्याच घरात इलो. घे घे घुगरे. माका काय देतोस? घे बाय. काय झाला गो? चण्याक भोका पडलेली होत. टोके पडलेशे वाटतात बघ. होय गो नीट ठेवलं होतस ना. होय तर हे असा काय झाला? काय म्हणायचं हे का आता? काय म्हणायचा? 5वीच्या घुगऱ्यांका बोका पडली म्हणजे नशिबाक पण बोकाच पडली. ताई काय बोलतास? तुका काय झाला मिरचे झोंबा? तुम्ही माझ्या पोराबद्दल काय बोलतास? सरिता रवान दे गो. या काय आता माहित आहे ना तुका. काय बोलले मी? जा असा ना आता समोर असा. म्हणून माझ्या पोराचं नशीब वाईट हा. मग आता दुसरा काय म्हणायचा? 5 दिवसाचा जीव हा. त्याच्याबद्दल वाईट साईड बोलताना जीभ झडत नाही तुमची? या ब तो इल्यापासून ना काय बरा होणार नाही घरात. निस्ती किरकिर चाललेली आ. आधी बघ कोण असा तो, समजलंस ना? नाहीतर घर घेऊ किल्लेलो असात. परत सांगते ह्यो माझं झीला. त्याच्याबद्दल वाईट साईड बोललेलं ना मी ऐकून घेऊचंय नाही. मग ता कोणाही असू दे. इंदू आम्ही निघतो गो. अगो थांबा गो वायच. नाही उशीर होता. तुमका सगळ्यांका सांगतय ह्यो माझं झीला. कोणी जन्मा केलेलो नाही हा. सगळ्या गावात सांगा ह्यो माझं झीला. काशी नाही आयो. सरिता गप गो बाय गप. सगळा सांभाळून घेतलंय आहे. मला आजचो ह्यो दिवस बघूक लागता. पण आता गप बसणार नाही मी. काय करतलस? येईल्यावर कळत. झील रडताना तो सांभाळ आधी. छाया तू आधी आपल्या खोलीत जा. जा खोलीत. सरिता गप राहू तू. शांत राह. गो हे घे. पेन आणि कागद ठेवते सर आणि सटवा एक पोराचा नशीब भरभरून लिहून टाक. ओ ओ ओ गप गप गप. पाठी जागवतल असं वाटतं. हे बाय.
गावाचे नाही. मी माझी जमीन घेतलंय. मी केस करीन. मी तुमका बेडिया ठोकतलंय अण्णा. आत कोण गेलो? कोण गेलो आत? तुझी पापा, तुझी कर्मा, जी फिरून येली असा तुझ्या मानगटीवर बसू ती हातात. सुरो फिरवीत मानेवर माझ्या. कळला त्या का? कळूक वेळ लागता काय? अण्णा हा तो. समज त्या कळला तर तू काय करशील? अण्णा समोर काय करू मी? काय करू शकत नाहीस तू. अरे तुझ्याच हातान तू वार केलंस ना. त्या सगळ्या दारूच्या नशेत केलंय. अरे पण करणारो तूच होतस ना. तेव्हा तुझ्या अंगात आग भडकली होती आणि आता काय इजली ती आग. आमच्यासारख्या माणसान हाताचे मुठी आवळूचे नसतं. फक्त हात पसरूचे असतात. त्या तू बोलतस. परिस्थिती बोलता. मग ये आता तू काय करणार? अण्णाक जाऊन सांगणार रे अण्णा मी वार केलंय रे तुझ्यावर. काय करूचा ना आता कर माका. आणि तू कबुली दिलंस म्हणून अण्णा खुश होतलो तुझ्यावर. नी तुका तुझ्या जमिनी परत करतलो असा वाटता का तुका? माका माहिती असं काय होणार नाही. पण जा झालेला आता कसा निस्तारायचा? ह्या बघ तुका तुझा निस्तुरूचा लागतला. मी लपून राहतलं. रे तू अण्णा तुका पातळातून शोधून काढीत. मी गाव सोडून पळून जाय. अरे तो तुझ्या बायका पोरांका जाळून टाकीत रे. मी पोलीस स्टेशनात जाऊन पोलिसांका माझा गुन्हो सांगते. ते माका आठ टाकतीत. थैसर माका काय होणार ना. तो नेने हा ना तो कायदो गुंडाळून ठेवीत. नी तुका अंडांच्या हवाली करून टाकीत. मी जीव देईन. अरे काय म्हणतस या? रोज रोज मरण्यापेक्षा मी जीव देईन. हा जीव देईन. काय अण्णा आज काय सगळीच संपवणार आहेस की काय? अण्णा काय झाला काय आज? अरे नुसती किरकिर. समोर दिसलो तरी तळपायची आग मस्तकात जात. तो माका मारणार. कळला होईत तर होईत. अण्णा त्या मुलाचं तू टेन्शन घेतलंस म्हणजे वाघानं उंदराला घाबरण्यासारखं आहे. याने वाघाक उंदराची भीती नसता, त्याच्या अस्तित्वाची भीती असता. अरे पण सगळं गाव तुझ्या धाकात आहे. अण्णा नाही का खात लावची कोणाची हिंमत आकार रघु. नाही रे अण्णा कोणाची नाही. मगे अण्णा एवढंच पोर आहे ते. आता एवढ्यात काही करणार नाही. एवढ्यात काहीतरी बंदोबस्त करता येईलच की. बंदोबस्त करू गच वय. होय तर वाटता हा केळला पण कोणाच्या रूपाने हे सांगा जाऊचा ना. अण्णा काय रे घेऊ गेलं? नाही ता अण्णांका भेटाक.
अण्णा सदा काय झालंय? तुझ्या जमिनीबद्दल बोलायला आलायस? आत्ता नको, ही वेळ नव्हे. उद्या माझ्या ऑफिसमध्ये ये, तिथं बोलूया. नेने काय म्हणतात ता तरी ऐकून घे. हा बोल सदा. अण्णा ह्या पैशाचा बंडल दादा, ह्या इतक्या पैशात तुझी तुका जमीन परत मिळायची ना. नको, माका जमीन नको. होय, माका जमीन नको. जमीन तुमच्याकडेच रवाने. त्यावेळेक तुम्ही माका मदत केला तीच लई झाली. मी चुकलोय. मागच्या टायमाक तुमका काय नाही काय बोललोय. माझ्याकडून चूक झाली, माका माफ करा. तुम्ही दिलेल्या रकमेतले बाकीचे पैसे पण हळूहळू देत आहे. ही उपरती घैसून झाली तुका. रघु, उशिरान झाली पण झाली ना. सदा, तू तुझी जमीन तुझ्या कामासाठी माझ्याकडे गहाण ठेवलंस, पण ती जमीन तुझी आहे आणि तुझ्या जमिनीसाठी तू माझ्या पाया पडा नको. ती जमीन तुकाच मिळू वय. दिली जमीन, अण्णा दिली जमीन दिली. एवढे पैसे बास झाले. त्याच्यावर एक पैसो नको माका. अण्णा, वय नेने, जमीन सदाची हा. जमिनीतला प्रत्येक झाड सदाचा. त्या जमिनीत सदाच जाऊक वय. हा सदा, ए सदा. ही जमीन तुझी, माती तुझी, सगळा तुझा. हा ओ गप गप. सारखं रडता, ऐकतच नाही. अगो 5-1 पोरा रडतात. पण ह्या एवढा तुझा पहिलाच बाळतपण असा. अगो अशी कितीतरी बाळतपणा केलं हय मी. कितीतरी 5 पुजलं हय. काय काय पोरं तर रडान रडान औषध हैराण करतो. तुझी पण भीती वाटत हो. आज त्या घुगऱ्यांका पण टोकू लागलो. तुला वाईट संकेत तर नाही ना? आता असं विचार करत राहशील तर आणखीन भीती वाटत. घबरावा था तो सकाळपर्यंत. मी फाटपट येऊन मान उचले. हा, काळजी तर वाटताच हो. काळजी करू नको. काय तर साक्षीक सांग, माका बोलावक सांग. हा, वहिनी, बाबू रडता ना. हा, होय रे. ती खया कोण? ती ती येताना घराकडे. कोणाबद्दल बोलतोस तू? वहिनी ती, हा, लिवताना ती ती सटवी बद्दल बोलता हा तू. तुझा मध्येच काय रे? ती लिवताना. हा, इली नाही ती. येतं लिहा. येत तेव्हा तुका सांगित.
खोळच असस रे तू. ती येता पण कोणाक दिसणार नाही. घरात येता, मांडाजवळ बसता आणि कागदावर लिहून ठेवता. लिवता हा काय लिवता? आपण मोठे होऊन काय काय करणार, काय काय होताला, किती पैसे येतलो, किती शिकणार, ह्या सगळं माझा पण लिहणार हा तुझा लिहून झाला. झाला. तिच्या पुढे कोणाचा काय चालणार नाही. सगळ्यांचं भविष्य तिच्या हातात. तिना कागदावर लिहिलेला दिसणार नाही आणि कपाळावर लिहिलेला मिटणार नाही. ओ काय काय होता? गप 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 आ काय होता? ए राजा, लिवता लिवता लिव लिव रात्री झोपलो ना गो. खय पहाटे जरा डोळ लागलो त्याच. पाची जागवलांशी दिसता. रडतात पोर. म्हटलं होते ना मी तुका. होय गे मला काळजी वाटता ना. होय गो होय. तिची तब्येत पण बरी नसता आणि असं रडूक लागलो ना की काय दुखता काय ता पण कळत नाही. सरिता, काय घे हैसर कोण इल्लो. काय झाला? कागदार भोका पडली हो. हे बाय असं कसं झालं? इंदू, गो इंदू, आहे इंदू. गे बाई इलस तू. काय आला? काय बायकीच्या फाटपटीची आरळ घालतात. निजाक देणार नात माणसारे. गप गो तू. आवरलास सगळा? अगो कसला काय? सटवाईन लिहून ठेवलेल्या कागदावर भोका पडली हो. हे बाय बघू दे दे. या काय झाला? काय नाही गे, सटवाईक लिवचा सुचला नसताला. अण्णांचो ना तू म्हणान बोका पडली. काय लिवला याच्या नशिबात कणाक ठाव. छाताई गोजा दिसता ना ता बोलतय मी. अशी भोका पडली म्हणजे त्याका काहीतरी अर्थ असतलो. ह्या बघा छाताई नू. आहे 22चा दोर कोणतरी कापलेला असा. काय? दत्तभाऊ दत्तभाऊ ताप काय झालं रे? तैसर तो सदा सदा जमीन दूर जीव जीव तिनं लिवलान ताच होणार. तत्वाईन लिवलान ना ताच होतला. झाला ताच झाला.